आज ना मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीची म्हणजे माझी आई नेहमीच गवारीचे वांगं बटाटं असं सिंपल पद्धतीने बनवते. खूप चवदार टेस्टी लागतं आणि खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये या भाज्या तयार होतात. तर आज मी तुम्हाला त्यातलीच गवारीची सुक्की भाजी बनवून दाखवली. चटपटीत चवदार आणि मस्तपैकी झणझणीत अशी ही गवार तयार होती. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, झटकेपट बनवायची कृती. इकडे मी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवले. त्याच्यामध्ये 2-4 कढीपत्त्याचे पानं आणि कांदा टमाटर आपल्या आवडीनुसार घ्यायचं. थोडासा कॅमेरा बंद झाला होता म्हणून कांदा टमाटर वगैरे टाकता वेळेस काही रेकॉर्ड झालं नाही. तर इकडे बघू शकता. आता इकडे मी लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा कूट करून घेतला आहे मिक्सरमध्ये. हे बघू शकता. अजिबात पाणी टाकायचं नाही. लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरचीला वाटण करून घ्यायचे, न पाणी टाकता जाडसर. अजिबात असं बारीक वगैरे बनवायचं नाही. आपण उखळामध्ये कसं करतो अगदी तसंच टेक्स्चर पाहिजे, जेणेकरून खूप छान अशी भाजी तयार होती. शेंगदाणे वगैरे असं अर्धे कच्चे थोडेसे राहिले ना, खाता वेळेस पण मस्त वाटतं. मग ही गवारीची भाजी ना मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीची दाखवते. मला ना खूप आवडते. आमच्या घरात सगळेजण आवडीने खातात. आईच्या हाताची अशा भाज्या बनवते ना, अगदी झटकीपट होतात तयार. म्हणून म्हटलं तुम्हाला पण ही रेसिपी दाखवते. तुम्हाला घाई असेल किंवा उशीर झाला असेल तर नक्की अशा पद्धतीची सिंपल गवारीची भाजी एकदा करून बघा. खूप भारी लागते, खूप टेस्टी भाजी तयार होते. तिकडे बघू शकता. हे लसूण, शेंगदाणे आणि मिरचीचं जे वाटण केलं आपण ते कांदा टमाट्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1-1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद किंवा 1 चमचा हळद टाकायची, बारीक चमचा. त्यानंतर गरम मसाला पावडर आपण इथं टाकून घ्यायचं. आपण इथं मिरचीचं वाटण केलं आहे म्हणून लाल मसाला वगैरे काही टाकायचं नाही. पण ही भाजी ना लाल मसाल्याची सुद्धा होऊ शकते. फक्त वाटण लसूण शेंगदाण्याचंच करायचं आणि मग ह्या स्टेजवर लाल मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि पूर्ण हे जे वाटण आहे ह्याच्यामध्ये सगळे हे मसाले मिक्स करते आता. हे बघा. टिफिनसाठी सुद्धा ही भाजी खूप सोपी आहे, झटकीपट तयार होती आणि चवदार इतकी भाजी लागते. टेस्टी गवारीची भाजी अप्रतिम लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या गवारीच्या भाज्या तयार होतात, ग्रेव्हीवाल्या, मसाला वाटून वगैरे. त्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत चॅनलवर माझ्या. तर तुम्हाला रस्स्याची भाजी जर गवारीची बघायची असेल किंवा पाहायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो रेसिपी बघू शकता. ही मी सुक्की म्हणजे ड्राय अशी भाजी करते. अजिबात आपल्याला याच्यामध्ये रस्सा वगैरे ठेवायचा नाही. तर आता चांगलं हे परतून झालं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित जे वाटण केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे, जेणेकरून काय होतं मसाला आपला चिटकत नाही खाली आणि चांगला परतला जातो. आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे बघू शकता. मस्त अशी छान ही ग्रेव्ही तयार होती लसूण शेंगदाण्याचं वाटण करून. थोडासा असा मसाला चिटकला जातो कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर काही केला नाही आणि शेंगदाणे लसूण असल्यामुळं कसं त्याच्यामध्ये चिकटपणा असतो, त्यामुळे असा मसाला थोडा चिटकला जाऊ शकतो जर पाणी आपण वापरलेलं नसेल तर. मस्तपैकी अशी गवारीची भाजी करायची आणि तुमच्यासाठी सुद्धा व्हिडिओ शेअर केला आहे. तर मसाल्याला चांगलं तेल सुटले. आता आपण या गवारीच्या शेंगा सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं ह्या वाटण जे आपण केलं त्याच्यामध्ये. हे बघू शकता. आता ह्या गवारीच्या शेंगा सगळ्या टाकल्यात आणि हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल सगळे मसाले हळद मीठ वगैरे जे पण आपण टाकले, शेंगदाण्याचा कूट जो टाकला, कांदा टमाटर सगळे गवारीला सेट होऊन जातील. आणि दुसरी गोष्ट चांगली कोटिंग होईल गवारीला. प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला हा मसाल्याचा फ्लेवर जाणवल. तर आता हे सगळं मिक्स करून घेते. रात्रीच्या घाईमध्ये ना जेवणाला कधी कधी असं वाटतं काही सुचतच नाही, त्यावेळेस ना अशी ही गवारीची सिंपल भाजी तुम्ही करू शकता भाकरीसोबत रोटीसोबत खाण्यासाठी. आता थोडंसं पाणी ॲड केलं कारण मसाला चिटकत होता, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं. अर्धा चमच्याच्या अंदाजाने मोठा असा आपला जी पळी असते ना त्याच्या अंदाजाने अर्धा चमचा टाकलेला आहे. ते मिक्स करून घेते. आता शेंगा कशा माहिती का, लगेच शेंगा असो कुठली पालेभाजी असो फळभाजी असो
ती ना जास्त करून वाफेवरच शिजवली जाते. त्याला पाण्याची इतकी आवश्यकता लागत नाही आणि गवारच्या शेंगासुद्धा वाफेवरच शिजल्या जातात. जर आपल्याला रस्सा करायचा नसेल ना तर त्याला वाफेवरच ठेवायचं. बघू शकता तुम्ही, जो पण रस्सा आहे तो पूर्णपणे आटत चाललेला आहे, म्हणजे एकजीव होत चाललेला आहे आणि आपल्या शेंगा ज्या आहेत ना मस्त व्यवस्थित मसाल्यामध्ये सेट होतात आहेत. आणि दुसरी गोष्ट, छान फ्लेवर उतरते प्रत्येक मसाल्याचा याच्यामध्ये आणि नरम सॉफ्ट आपल्या ह्या शेंगा पडत चाललेल्या आहेत. तर परत एकदा मी याच्यावर झाकण ठेवते आणि अर्धा मिनटं पुन्हा एकदा ह्याला स्टीम देते आणि त्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघू शकता, आता थोडा वेळ झाला आहे. तर भाजी आपली ही परफेक्ट झालेली आहे आणि इकडे मी आता गॅस बंद करणार आहे. हे बघू शकता, मस्त झालेली आहे. चमचमीत झणझणीत अशी ही गवारची शेंगाची भाजी चटपटीत. हे असं मस्त नरम सॉफ्ट ह्या शेंगा शिजून निघलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही बटाटेसुद्धा ॲड करू शकता. आता मी गॅस बंद केला आणि तुम्हाला आता दाखवते. हे बघा, सुंदर अशा ह्या गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. खायला इतकं भारी लागतं या भाज्या. दुपारच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी भाजी खूप भारी आहे. 4 चपात्याच्या बदली तुम्ही 1 चपाती अजून ॲड करता आणि इतकं छान लागते खाता वेळेस ही भाजी. राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता मस्तपैकी. आणि दुसरी गोष्ट, भाकरीसोबत ना याचा एक वेगळाच आनंद आहे खायचा. तर मला तरी स्पेशली भाकरीसोबतच ही गवारची शेंग अशी आवडती. चटपटीत झणझणीत चमचमीत अशी, म्हणजे खाता क्षणी तोंडाची एक चव मस्त लागते, म्हणजे होती. आपलं तोंड जर बेचव असेल ना अशा टायमाला, ते अशा चटपटीत भाज्या नक्की करून खाल्ल्या पाहिजेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिम्पल प्रोसेसनी चांगली सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गवारची शेंगाची भाजी दाखवली आहे. तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. मस्त राहा आणि कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. अशी गवारची शेंगाची भाजी नक्की ट्राय करा टिफिनसाठी किंवा रात्री जेवणासाठी. खूप भारी भाजी आहे. आता मी भाकरी करून घेणार आहे. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.